हाय फ्रेंड्स, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत की ट्राउझर पॅन्टला पॉकेट कसं जॉईन करायचं. आता मी इथं जो ट्राउझर पॅन्टचा पुढचा पार्ट आहे तो घेऊन घेतला आणि त्याची जी राईट साईड आहे तिकडे पहिले मी मार्किंग करून घेतलं, कारण आपलं पॉकेट आपल्याला राईटला लावायचं. जर तुम्हाला दोन्ही साईडला लावायचं असेल तर दोन्ही साईडला तुम्ही ह्याच पद्धतीने करायचं आहे. तर आता इथं मी काय केलं, वरची जी बाजू आहे कमरेची जी बाजू तिकडं मी 4 इंचावर मार्किंग केली आणि जी लेंथ आहे साईडला ती 6 इंचावर मार्किंग केली. दोघंकडे मार्किंग करून मी एक क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे, बघू शकतात तुम्ही. व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते ना तसंच बघायचं आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर पॉकेट तयार होतं. आता इथं मी ना एकदा हात ठेवून बघते की आपला हात इझिली पॉकेटमध्ये जाईल का. सहसा ही साईज ठीक आहे. मग मी एकदा अजून जिथं 4 इंचाला मार्किंग केली ना तिथं परत मी 3.5ला मार्किंग करून बघितली आणि परत एकदा एक रेष ओढली. कारण कसं आहे, मी एकदा चेक केलं, परत मी इथं हात ठेवून पाहिलं. तर मग आता असं आहे, आपण जर शिलाई करू ना तर शिलाईमध्ये साधारणतः आपलं अर्धा इंच जाईल. इकडे वरच्या दिशेने अर्धा इंच आणि खालच्या दिशेने अर्धा इंच असं जाईल. तर मग ते पॉकेट अजून लहान होऊन जाईल. आणि 3.5 जर घेतलं तर मग ते शिवून 3च येईल. तर ते खूप लहान होतं आणि हात आपल्याला पॉकेटमध्ये हात टाकायला थोडंसं कंजेस्टेड होतं म्हणून. तर मग 4 इंच घ्यायचं वरच्या दिशेने. मग अशा बघू शकता तशी मार्किंग करून मी त्याला कट करून घेतलं तेवढं त्रिकोण. आता इथं पॉकेट तयार करण्यासाठी मी कापड घेतलेला आहे रेक्टँगल पीस. त्या पीसची मी तुम्हाला साईज सांगते. बघू शकता तसं रेक्टँगल पीस घेतलेलं आहे. पीसची लांबी आहे 20 इंच. टोटल 20 इंच लांबी आहे आणि रुंदी त्याची आहे 7 इंच. पॉकेट खूप सुंदर तयार होतं मैत्रिणींनो आणि अगदी म्हणजे व्यवस्थित साईज तयार होते याची. बघू शकता तुम्ही. 20x7चा आपल्याला एक रेक्टँगल पीस घ्यायचा आहे. आता आपल्याला असं व्यवस्थित ठेवून बघायचं आहे. मोकळं करायचं रेक्टँगल पीस आणि तिथं ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना तसं ते ठेवायचं आहे. आधी हे कापड व्यवस्थित सेट करून घ्यायचं. हे पण खालीवर नको व्हायला आपल्याला, जे पॉकेटचं कापड आहे ते. आता मी खालच्या दिशेने घेते ते, म्हणजे आपल्याला जेणेकरून वरची बाजू जी कट केलेली आहे तिच्याने व्यवस्थित असं मार्किंग घेता येईल. हे बघू शकतात. आता ही व्यवस्थित अशी ठेवून घेतलं. आपल्याला डबल ठेवायचं नाही आहे, सिंगलच ठेवायचं आहे. फक्त मी तुम्हाला एक दाखवते. हे बघू शकतात. असं व्यवस्थित सिंगल ठेवायचं आणि त्याच्यावर ते कापड ठेवायचं. हे बघू शकतात. आता आपल्याला मार्किंग ट्रान्सफर होते, वरूनच दिसते आपल्याला थोडी थोडी. तर आपल्याला कडेने तिथं मार्किंग करून घ्यायची आणि तिथं आपल्याला शिलाई टाकून घ्यायची. आता जिथं मार्क केली ना तशी शिलाई टाकून घेईल मी. आता ही शिलाई टाकली. आता आपल्याला पॅन्टच्या बाजूला नाही तर जिथं आपण पॉकेटचं कापड अटॅच केलेलं आहे ना त्या दिशेला आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची, दाब शिलाई टाकून घ्यायची, जेणेकरून पॉकेटला फिनिशिंग छान येईल. आता इथे मी टाकून घेतली शिलाई, बघू शकतात तुम्ही. आता हा कापड आतल्या बाजूला घ्यायचा आहे, म्हणजे पॅन्टचा मागच्या दिशेला, आणि त्याला ह्या पद्धतीने ठेवायचं आहे सेट करून. बघू शकतात तुम्ही. अशा पद्धतीने पॉकेट लावलं ना मैत्रिणींनो, खूप सुंदर आणि खूप छान लुक येतो पॅन्टला आणि एकदम फिनिशिंग सकट पॉकेट लागून जातं. पॉकेट लावायच्या पण 2-3 पद्धती आहेत. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच ती, पण एक वेगळी पद्धत. पॉकेट अजून कुठल्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. आता मी जी मार्क केलेलं आहे ना तिथं आपल्याला स्टिच टाकून घ्यायचं आहे, पण स्टिच फक्त आपल्याला पॉकेटला टाकायचं आहे, पॅन्टला अटॅच करायचं नाही. बघू शकतात तुम्ही, मी दाखवलंच आहे व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, बारीक बारीक गोष्टी मी दाखवत असते आणि पूर्ण क्लिअर दाखवण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून तुम्हाला समजेल. आता बघा आपलं पॉकेट हे तयार झालेलं आहे, बरोबर. आता वरच्या दिशेने आपली शिलाई दिसत नाही आहे, फिनिशिंगने आपलं पॉकेट तयार झालेलं आहे. आता इथं काय करायचं, आपल्याला व्यवस्थित थोडंसं सेट करून घ्यायचं आहे कापड, जसं मी दाखवते त्याप्रमाणे. सेट गेल्यानंतर जी मोकळी बाजू आहे, जी ओपन बाजू आहे तिथे पण आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे.
म्हणजे जी साईडची बाजू आहे, साईड आहे ना, त्या साईडला पण आपल्याला स्टिच करायचं आहे आणि वरच्या बाजूला पण स्टिच करायचं आहे. हे बघू शकता, तशा पद्धतीने मी स्टिच करून घेतल्या दोघं बाजू, इकडे या साईडला आणि वरती, अशा दोन्ही बाजूला मी स्टिच करून घेतलं. आता बघा आपलं पॉकेट हे तयार झालेलं आहे. सहज एक मोबाईल आरामात बसतो एवढं मोठं पॉकेट आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर असं तयार होतं, बघू शकतात तुम्ही. अशा पद्धतीने आपलं फायनली पॉकेट तयार झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक होऊन जाऊ द्यात. खूप मस्त पॉकेट तयार होतं मैत्रिणींनो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.